नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। आज आपण 27 फेब्रुवारीचे महत्त्वाचे करंट अफेअर्स हे प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये बघणार आहे। लेक्चर महत्त्वाचा आहे आणि तुमच्या परीक्षेला याचा भरपूर फायदा होईल। या लेक्चरची पीडीएफ सुद्धा तुम्ही त्यासाठी डाउनलोड करा, रिव्हिजनला तुम्हाला कामी पडणार आहे। याची पीडीएफ आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली आहे। डायरेक्टली आता मुद्द्याकडे येऊ। पहिला प्रश्न बघूयात। चर्चेत असलेला सुदर्शन सेतू ओखा बंदराला कोणत्या शहराशी जोडत आहे? तर इथं पर्यायामध्ये काही शहरांची नावं दिलीत। सुदर्शन सेतू हा ओखा बंदरापासून कोणत्या शहराला जोडतोय असे विचारलंय। हा जो सुंदर असा दिसतोय तो आहे आपला सुदर्शन सेतू। नावामध्येच उत्तर लपलेलं आहे। सुदर्शन किंवा अशी कृष्णाची बासरीची वगैरे थीम आहे, म्हणजे हे जे गाव असणार ज्याला सुदर्शन सेतू जोडतोय तर ते कृष्णाच्या संदर्भाचं असेल, एकतर मथुरा किंवा द्वारका। पण इथे जे करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे द्वारका। आणि मथुराच्या आजूबाजूला कुठलेही बंदर नाहीये, त्यामुळे तुम्हाला ऑप्शन एलिमिनेट सुद्धा करता येईल। तर हा चर्चेत असलेला सुदर्शन सेतू ज्याचं रिसेंटलीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलं, तर तो ओखा बंदराला द्वारका बेट किंवा बेट द्वारका याच्याशी जोडतोय। ओके, अतिशय सुंदर अशा इमेजेस याच्या समोर आलेल्या आहेत। एक आर्टिकल पण खूप चांगलं आणि अगदी शॉर्ट, जसं आपल्या एक्झामसाठी महत्त्वाचं आहे ना तसंच इथं डेटा दिलेला आहे, त्यामुळे मी आर्टिकलच इथं घेतोय। देशातल्या सर्वात मोठ्या केबल पुलाचे उद्घाटन असे या आर्टिकलचं नाव आहे। देशातला सगळ्यात मोठा केबल पूल आहे, लक्षात ठेवायचं आहे। याच्यासाठी जर त्याची वैशिष्ट्ये इथे दिलेली बघाल तर याचं जे एकूण या पुलाचं अंतर आहे तर ते 2.32 किलोमीटर लांबीचा हा पूल आहे। 4 पदरी आहे हा। एकूण याची रुंदी 27.20 मीटर एवढी आहे। ओखा ते बेट द्वारका याला कनेक्ट करणारा हा ब्रिज आहे, याचं नाव सुदर्शन सेतू असं ठेवण्यात आलंय। ऍक्च्युली ना याचं आधीचं एक नाव आहे, म्हणजे ह्या ब्रिज जो आहे ना तो त्याला एक जुनं नाव सुद्धा आहे। तर ते जर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज कमेंट करून कळवा। मला इथं माहिती आहे, मी सांगू शकतो, पण थोडा तुम्ही याच्या इमेजेस सर्च कराव्या, याच्याबद्दल इतर माहिती बघावी, त्यासाठी म्हणून मी तुम्हाला याचं जुनं नाव विचारलंय। जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून कळवा। ओके, फक्त केबलच्या आधारे तोलला गेलेला देशातला सर्वात मोठा पूल आहे हा। याच्यासाठी 979 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते। केबलचा भाग हा 900 मीटर आणि रस्त्याचा भाग 2.45 किलोमीटर एवढा आहे। ओके, पुलावर 2.5 मीटर रुंदीचा फुटपाथ सुद्धा आहे दोन्ही साईडला। भिंतीवरती श्रीमद भगवद्गीता आणि त्याच्यातील श्लोक, श्रीकृष्णाची चित्र अशा प्रकारे भिंती सुशोभित केलेल्या आहेत। पुलासाठी लागलेली जी वीज आहे, म्हणजे जिथं ते लॅम्प वगैरे जे आहेत हे सौर ऊर्जेवरती चालणारे आहेत। ओके, तर असा हा सुदर्शन सेतू लक्षात ठेवायचा आहे। 2 शहरांना किंवा 2 ठिकाणांना जोडतोय, एक म्हणजे ओखा आणि दुसरं म्हणजे बेट द्वारका। ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे येऊ आता। अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर स्टॅच्यू ऑफ युनिटी विषयी तुम्हाला थोडीफार माहिती तर नक्कीच असणार आहे। सरदार वल्लभभाई पटेल ज्यांनी आपल्या देशाला युनाइट केलंय त्यांच्या स्मरणार्थ स्टॅच्यू ऑफ युनिटी हे उभारण्यात आलंय। मग ते साबरमती नदीच्या काठावरती आहे का बरं, का लुनी नदीच्या काठावरती आहे? तर नाही, नर्मदा नदीच्या काठावरती असलेलं हे स्टॅच्यू ऑफ युनिटी, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या क्वेश्चनचा आन्सर आहे। रिसेंटलीच हे चर्चेमध्ये आहे, कारण स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळ जे सरदार पटेल प्राणी संग्रहालय जे आहे ना त्यामध्ये मागच्या 2 वर्षात बरेचसे प्राणी आणि पक्षी मृत होत आहेत, म्हणजे मृत आढळत आहेत। याच्यामुळे हा विषय चर्चेमध्ये। गुजरातमध्ये साधू बेट या बेटावरती नर्मदा धरणाजवळ सरदार वल्लभभाई पटेल यांची 182 मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात आलाय, ज्याला आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी या नावाने ओळखतो। लार्सन अँड ट्युब्रो यांनी हा बांधलेला आहे आणि या पुतळ्याचं किंवा या स्टॅच्यूचं जे डिझाईन आहे हे राम सुतार यांनी केलेलं आहे। ओके, प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी याचं डिझाईन केलंय। ठीक आहे, आता इथं नर्मदा नदीचा विषय निघालाय, तर आपण थोडक्यात नर्मदा नदी नेमकी कुठे आहे हे बघून घेऊ। हा मॅप मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी दाखवला होता। विजन स्टडीच्या लेक्चर्समध्ये आपण अशाच पद्धतीच्या मॅपचा वापर करून अभ्यास केलेला आहे, त्यामुळे जॉग्राफी तुमची पक्की झाली असेल। इथं उत्तरेकडे जर तुम्ही बघाल तर ही जी वाहती आहे ती नदी म्हणजे नर्मदा नदी, आणि महाराष्ट्रामध्ये नर्मदा नदी ही फक्त 54 किलोमीटर वाहतीये। याच्या वाहण्याच्या डायरेक्शनवरती एक्झाममध्ये क्वेश्चन येऊन गेलेत। तर ही जी नदी आहे
ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे. ओके, मध्य प्रदेशमध्ये तिचा उगम होतोय, महाराष्ट्र आणि पुढे गुजरातमधून ती अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळते. ओके, मी इथं फक्त थोडक्यात तुम्हाला तोंड ओळख करून देतोय जाता जाता, कारण नर्मदा नदीवरती एक्झाम मध्ये क्वेश्चन येतात. तुम्ही स्वतः याची रिव्हिजन करा अशी माझी अपेक्षा आहे. पुढचा प्रश्न बघा, 2023च्या जागतिक सायबर क्राईम अहवालात भारताचे स्थान काय आहे किंवा काय होते? तर भारताचे स्थान हे 80वे आहे 2023च्या जागतिक सायबर क्राईम या रिपोर्टमध्ये. ओके, आता हा 80वा रँक चांगला आहे का वाईट आहे का नेमका काय आहे? तर 80वा जो रँक आहे भारताचा तो असा ठरवण्यात आलाय की कोणत्या देशाला सगळ्यात जास्त सायबर क्राईम किंवा सायबर अटॅकनी टार्गेट केलं जातं, तर या देशांमध्ये भारत हा 80व्या स्थानावरती आहे. 80वी मोस्ट टार्गेटेड कंट्री आहे आपली पूर्ण जगामध्ये सायबर क्राईमच्या घटनांमध्ये. 2023 मध्ये 34% इंटरनेट युजर्सला कोणत्या ना कोणत्या कारणाने थ्रेट्स मिळाले होते. एकूण 7.4 कोटी घटना या सायबर क्राईम संदर्भातच्या घडलेल्या आहेत असं या अहवालामध्ये सांगितलंय. भारताचा क्रमांक फक्त इथे लक्षात ठेवा, बाकी काही जास्त डिटेलमध्ये जात बसण्याची गरज नाहीये. 2023 मध्ये भारतात दर लाख लोकांमागं, दर लाख नागरिकांमागं 129 इतका सायबर क्राईमचा दर होता. ओके, पुढचा प्रश्न बघा, नुकताच चर्चेत आलेला काली व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ते राज्य म्हणजे कर्नाटक, पर्याय क्रमांक 3. कर्नाटक मधला काली व्याघ्र प्रकल्प रिसेंटली चर्चेमध्ये. याचं कारण म्हणजे म्हैसूर प्राणी संग्रहालयातून 40 हरणांचं स्थलांतर काली व्याघ्र प्रकल्पामध्ये करण्यात आलेलं आहे, त्याच्या रेंजमध्ये करण्यात आलंय. ठिपकेदार हरिण किंवा त्याला चितळ हे मूळचे भारतीय उपखंडातलेच हरिण आहे आणि यांना आता या म्हैसूर प्राणी संग्रहालयातून या व्याघ्र प्रकल्पामध्ये, काली व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थलांतरित करण्यात आलंय. ते उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश जंगलामध्ये राहतात. त्यांचं आयुष्य साधारण 20 ते 35 वर्षांपर्यंत असतं. 35 इंच त्यांची उंची आहे आणि 887-890 पाऊंड एवढं त्यांचं वजन असतं. आणि ह्या ज्या हरणाची ही जी जात आहे याला IUCNच्या रेड लिस्टमध्ये ठेवण्यात आले. रेड लिस्टमध्ये तिला लिस्ट कन्सर्न या कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ओके, तर या हरणाविषयीची माहिती थोडक्यात तुम्हाला असायला पाहिजे, ज्याचं मूळ नाव हे चितळ असं आहे. ओके, चितळ, आणि याला IUCNच्या लिस्ट कन्सर्न या कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आले. मागं काही दिवसांमध्ये आपण हे पण बघितलं होतं की महाराष्ट्रामधला सुद्धा बोर व्याघ्र प्रकल्प हा सुद्धा चर्चेत होता. बोर व्याघ्र प्रकल्प भारतातला सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे. कोणत्या जिल्ह्यात येतो ते आता तुम्ही कमेंट करून कळवा. मी पूर्ण माहिती दिली आहे ना, तर कोणत्या जिल्ह्यात आहे बोर व्याघ्र प्रकल्प हे तुम्हाला कमेंट करून कळवायचं आहे. यामध्ये आपण वाघांची संख्या सुद्धा अभ्यासली आहे. जसं की वाघांची संख्या ही 2006 मध्ये संपूर्ण भारतात 1411 एवढी होती. ती आता वाढून 2022च्या व्याघ्र गणनेनुसार 3682 पर्यंत पोहोचली आहे. एकूण जर आपण राज्यांची क्रमवारी बघितली तर सगळ्यात जास्त वाघांची संख्या ही मध्य प्रदेशमध्ये वाढलेली दिसतीये. 2018 मध्ये ही संख्या 526 एवढी होती, ती वाढून 785 झाली आहे. कर्नाटकमध्ये 524 होती 2018 मध्ये, ती वाढून 563 झाली आहे. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 312 ही संख्या 2018 मध्ये होती, 2022 मध्ये आता ही 444 पर्यंत पोहोचली आहे. ओके, हे लक्षात ठेवायचे आहेत. वाघांच्या गणनेवरती एक्झाम मध्ये क्वेश्चन येतात. प्रोजेक्ट टायगर हे विचारलं जातं. ओके, पुढचा प्रश्न बघा, भारतात सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी पहिल्यांदा EVMचा वापर केव्हा केला? तर आता हे EVM किंवा इलेक्शन, चीफ इलेक्शन कमिशनर आणि त्याचबरोबर जे काही या आपल्या निवडणुकांसंदर्भात जी काही महत्वाची कलमं असतील ह्याचा तुम्हाला प्रॉपर अभ्यास करायचा आहे, कारण हे वर्षच त्याच्यासाठी महत्वाचं आहे ना. तर म्हणून एक्झाम मध्ये क्वेश्चन येईल. अगदी EVMचा लॉंग फॉर्म सुद्धा आयोगाने विचारला होता. EVM म्हणजे काय असतं? इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. ओके, आणि सगळ्यात पहिल्यांदा भारतात सार्वत्रिक निवडणुकांसाठी पहिल्यांदा वापर करण्यात आला होता तो म्हणजे 2004च्या लोकसभा निवडणुकांमध्ये. ओके, तर हे पण लक्षात ठेवायचं. 2004चं जे इलेक्शन होतं ज्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंग हे आपल्या देशाचे पंतप्रधान बनलेत, तर ते याच इलेक्शन बद्दल आहे. 2004चं लोकसभा इलेक्शन, ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा या EVMचा वापर करण्यात आलेला आहे. ओके,
इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतांची नोंद करण्यासाठी म्हणून याचा वापर करण्यात आलेला आहे. आता ईव्हीएमचा इतिहास आहे, म्हणजे थोडी आधी जर आपण हिस्ट्री बघितली, 1982 मध्ये केरळच्या परवूर विधानसभेमध्ये मतदारसंघात या पहिल्यांदा ईव्हीएमचा वापर करण्यात आला होता. ते लक्षात ठेवायचं आहे, कारण हिस्टॉरिकल फॅक्ट आहे ही की कोणत्या विधानसभेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा ईव्हीएमचा वापर करण्यात आला. 1982 मध्ये केरळच्या परवूर विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदा वापर केला होता. त्यानंतर 1998 पासून निवडणूक आयोगानेच मतपेटीऐवजी ईव्हीएमचा वापर करायला सुरुवात केली आहे आणि 2003 मध्ये सर्व राज्यांच्या निवडणुका, पोटनिवडणुका या ईव्हीएमद्वारे करण्यात आल्या होत्या. आणि त्यानंतर याच गोष्टीशी प्रेरित होऊन 2004चे जे लोकसभा निवडणुका होत्या ह्या फक्त ईव्हीएमचा वापर करूनच करण्यात आला. हा एक ऐतिहासिक निर्णय निवडणूक आयोगाने त्यावेळेस घेतला होता. ओके. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बेंगलोरमध्ये संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत आणि त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हैदराबादमध्ये, तर या दोन सार्वत्रिक उपक्रमांच्या सहाय्यातून निवडणूक आयोगाने तांत्रिक तज्ज्ञ समिती आखली होती, त्याचा आराखडा तयार केला आणि त्यानुसार 2004चे लोकसभा इलेक्शन झाले होते. ओके. आता ईव्हीएम बद्दल सांगायसारखं ना भरपूर आहे. जसं की आपल्याला फक्त एक ईव्हीएमचा घोटाळा चालू आहे, म्हणजे ईव्हीएम कुठलेही बटन दाबले की एकाच पक्षाला जातं, ह्या अशा फालतू बातम्या आपण बघतो. पण आपल्या निवडणूक आयोगाने सुद्धा ईव्हीएम जर हॅक होत असेल तर तसं प्रूव्ह करून दाखवा म्हणून प्रत्येक राजकीय पार्टीजला ऑपॉर्च्युनिटी दिली होती की तुम्ही याला हॅक करून दाखवा, तुम्ही कोणताही एक्सपर्ट आणा इथं आणि याला हॅक करून दाखवा. बट तसं कुठलाच पक्ष समोर आला नाही की आम्ही याला हॅक करून दाखवू. किंवा जर तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट माहिती आहे का, की ज्यावेळेस मतदान केलं जातं ना त्यावेळेस ॲटलिस्ट पहिले 50 मतं जी आहेत ही तिथं प्रत्येक पार्टीचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात, त्यांच्या पुढं बटन दाबूनच ती पहिले 51 मतं केली जातात. म्हणजे त्यांना पण कळावं की हा हे बटन दाबल्यावरती आमच्याच पक्षाच्या ह्याच्यात मत काउंट होत आहे. ओके. त्याच्यामुळे हे जे म्हणतात ना की ईव्हीएम घोटाळे असतात किंवा काय ते बटन दाबले की तिसऱ्यालाच जातं, तर हे सगळं ऐकणं म्हणजे आपला मूर्खपणा आहे. ओके. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. कोणत्या वर्षी केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण ला वैधानिक संस्था म्हणून नियुक्त केले गेले? आता ही जी केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण जे आहे ना यालाच CARA म्हटलं जातं, म्हणजेच सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स ऑथॉरिटी. तर ही आपल्या किंवा आपल्या देशाची एक वैधानिक संस्था आहे आणि याची नियुक्ती किंवा याची सुरुवात ही 2016 मध्ये करण्यात आली आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. आता तुम्ही म्हणाल की हा विषय कुठून आलाय, हे सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्सेस ऑथॉरिटी कुठून आली चर्चेमध्ये? तर सध्या एक दिल्ली उच्च न्यायालयाकडून एक निर्णय देण्यात आलाय. दिल्ली उच्च न्यायालयाने असा निर्णय दिलाय की राज्यघटनेच्या कलम 21 नुसार मूल दत्तक घेण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही. ओके. तर अशा प्रकारची सुनावणी ही दिल्ली उच्च न्यायालयाने केलेली आहे. लक्षात ठेवायचे हे हायकोर्टचे जजमेंट्स हे इम्पॉर्टंट असतात. राज्यघटनेच्या कलम 21 नुसार मूल दत्तक घेण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही असं मेन्शन केलंय. याच्या मागं कारण काय असू शकतं बरं? तर याचा थोडक्यात मी तुम्हाला उल्लेख करून सांगतोय. एक नियमावली बनवण्यात आली होती केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत. दत्तक कशा पद्धतीने घ्यायचं याची एक सूचना असते, म्हणजे एक नियमावली रेग्युलेशन्स बनवले जातात. तर त्यानुसार 2017 मध्ये जे काही नियम होते याच्यात आता बदल करण्यात आला 2022 मध्ये. आता याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. एक्झाम्पल दिल्यावरती हा मुद्दा क्लिअर होईल. एक फॅमिली आहे. ओके. याच्यामध्ये 2 कपल आहेत, म्हणजे एक मोठा भाऊ एक लहान भाऊ अशी एक फॅमिली आहे. आणि मोठा भाऊ लग्न झालेला आहे आणि त्याला ऑलरेडी 3 मुलं आहेत समजा. ओके. लहान भाऊ जो आहे त्याचं पण लग्न झालंय आणि त्याला एक मुलगा आहे. समजा इन केस तो जो लहान भाऊ आहे त्याचे वाईफ आणि तो स्वतः त्यांचं समजा काही कारणाने निधन झालं, ॲक्सिडेंटल डेथ वगैरे झाली समजा, तर तो जो त्यांचा एकटा मुलगा जो राहतोय तर आता कंडिशन अशी झाली की त्याचं संगोपन संकटात आहे की त्याच्यावरती त्याला लक्ष कसं द्यायचंय, त्याची देखभाल कोण करणार. तर हे एक विशिष्ट कारण आहे ना, म्हणून हे विशिष्ट कारण असलं या कारणाने हा जो मोठा भाऊ आहे ज्याला ऑलरेडी 3 मुलं आहेत तर तो त्या मुलाला ॲडॉप्ट करू शकतो. ओके. अशा प्रकारची तरतूद करण्यात आली होती 2017च्या नियमावलीमध्ये. आता 2022 मध्ये याच्यात बदल काय करण्यात आलाय?
बदल असा करण्यात आला आहे की हा मोठा जो मुलगा आहे, मोठा जो भाऊ आहे ज्याला 3 मुलं आहेत, तर तो ॲडॉप्ट नाही करू शकणार, कारण ती 3 मुलांची अट ही आता 2 करण्यात आली आहे. ओके, म्हणजे 2 मुलं असतील तर तो एका विशिष्ट कंडिशनमध्ये ॲडॉप्ट करू शकतो, पण 3 असतील तर त्याला करता येणार नाही. तर या गोष्टीला उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज करण्यात आलं होतं आणि त्याच्या संदर्भात ज्या सुनावण्या झाल्या तर त्यातून दिल्ली उच्च न्यायालयाने असं सांगितलंय की घटनेच्या कलम 21 नुसार मूल दत्तक घेणं हे काही मूलभूत हक्क किंवा मूलभूत अधिकार नाहीये. ओके, आणि जी काही आधीची नियमावली होती जो 2022 मध्ये जी बदल करण्यात आलेली आहे हे मान्य ठेवली आणि ती तशीच चालू असणार आहे. ओके, आय होप तुम्हाला हा मुद्दा समजला असेल. आता याच्यात ना एक दुसरी बाजू पण असते, जसं की जर एखाद्या कुटुंबाला ऑलरेडी 2 मुलं आहेत आणि हे तर एक विशिष्ट मी कारण सांगितलं ना, लहान भाऊ आणि मोठा भाऊ, हे मला थोडं आता साईडला ठेवा. पण समजा असं आहे की ऑलरेडी एका कुटुंबामध्ये 2 मुलं आहेत आणि ते एका 3ऱ्या मुलाला ॲडॉप्ट करतायत. ओके, मग 3ऱ्या मुलाला ॲडॉप्ट करताना समजा तो त्यांचा रिलेटिव्हचाच मुलगा आहे आणि त्यांची फायनान्शियल कंडिशन चांगली नाही म्हणून त्यांनी त्याला ॲडॉप्ट करायला दिला. असं होतं प्रॅक्टिकली, असं बऱ्याचशा ठिकाणी झालेलं आहे. मग त्या केसमध्ये काय होईल, जर समजा 2 मुलांपर्यंत ठीक आहे, पण जर 3 मुलं असलेली फॅमिली असेल आणि त्यांनी 4थ्याला अडॉप्ट केला तर यांच्यावरती फायनान्शियल बर्डन येईल आणि जो ॲडॉप्टेड मुलगा किंवा बाळ जे असणार आहे याला तेवढं आपुलकी, प्रेम आणि तेवढी संसाधनं अवेलेबल नाहीत होणार. म्हणून या दृष्टिकोनातून हा जो 3चा नंबर होता हा कमी करून आता 2 करण्यात आलाय. ओके, तर हे आता आय थिंक तुम्हाला अशा एक्झाम्पलच्या माध्यमातून समजलं असेल. आता ही जी संस्था आहे, म्हणजेच जी आपली घटनात्मक संस्था आहे सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्सेस अथॉरिटी, तर ही भारत सरकारची सर्वोच्च संस्था आहे. आंतरदेश दत्तकाचे नियम बनवणारी ही एक संस्था आहे, प्राधिकरण आहे. ही संस्था भारतीय मुलांना दत्तक घेण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून काम करते. बाल न्याय अधिनियम 2015च्या तरतुदीनुसार 15 ऑगस्ट 2016 रोजी या संस्थेला वैधानिक संस्था म्हणून नियुक्त करण्यात आले. ओके, त्यामुळं हा जो काही प्रश्नच होता की याला कधी वैधानिक संस्थेचा दर्जा मिळालाय, तर तो साल जे विचारले ते 2016, तर हे तुम्हाला या प्रश्नातून समजलं असेल. ओके, तर आय होप या लेक्चरच्या माध्यमातून आपण खूप डिटेलमध्ये सगळे मुद्दे अभ्यासलेत. लेक्चर कसे वाटतायत हे तुम्ही मला कमेंट करून कळवा. मी तुम्हाला आज छोटासा होमवर्क देतोय, तो म्हणजे पॉलिटी आणि जॉग्रफीचा अभ्यासाचे 2 मुद्दे. एक म्हणजे नर्मदा नदीचा अभ्यास तुम्ही करा, कारण आजचा विषय आपण नर्मदा नदीचा छेडला होता. आणि दुसरा विषय तो म्हणजे पॉलिटीमधला सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय, खास करून फक्त उच्च न्यायालय जरी केलं त्या संदर्भात सगळी काही डिटेल माहिती वाचा, कारण तो सुद्धा विषय आज आपल्या या लेक्चरच्या शेवटच्या प्रश्नात निघाला आहे. तर भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.